नमस्कार, मी ॲडव्होकेट शारंगधर पांडे. माझ्या अनेक व्हिडिओ तुम्ही बघताय, त्याला उत्स्फूर्तपणे खूप प्रतिसाद देताय आणि शेकडो लोक रोज कमीत कमी मला 10-12 लोक फोन करून सल्ला घेत असतात आणि माझ्या सल्ल्यावर विश्वास ठेवून त्यांचे पुढचे निर्णय ते घेतात. त्यामुळे मी सगळ्यांचा आभारी आहे. जे लोक गाफील राहतात, जे लोक सतर्क राहत नाहीत, चौकस नाहीत, किंवा जे लोक वकिली सल्ला घ्यायचं टाळतात मिळकती घेताना किंवा खरेदी खत बनवताना, कुठल्या तरी झेरॉक्सच्या दुकानातनं कुठल्या तरी एजंटकडे, कुठल्या तरी सब रजिस्टर ऑफिसच्या तिथे असलेल्या एजंटकडे, जिथे हे खरेदी खताचे जे ड्राफ्ट आहेत हे कॉपी पेस्ट केले जातात आणि नावं बदलून नोंदणी केली जाते, त्या ह्याच्यातनं असे धोके खूप वाढतात आणि तुमची फसवणूक होण्याची शक्यता खूप जास्त वाढते, तुमची जोखीम वाढते. आणि मला एक लक्षात येत नाही, तुम्ही तुमच्या जन्मभराची पुंजी, जे इन्कम कमवलेलं आहे, जे तुम्ही पैसे सेव्ह केलेत, त्याच्यातनं तुम्ही प्रॉपर्टी घेताय. आज प्रॉपर्टी घ्यायची, अगदी 1 गुंठा 2 गुंठे जमीन जरी घ्यायची तर कमीत कमी 5-10 लाखाला येते. आणि फ्लॅट घ्यायचा असेल, दुकान घ्यायचं असेल तर 25-30 लाख, 50 लाखाच्या आसपास, 2 BHK अजून जास्ती. आणि मोकळ्या मोठ्या जमिनी, शेतजमिनी पण करोडोंमध्ये पर एकर रेट आहे. जर तुम्ही एवढी मोठी तुमची रक्कम जर तुम्ही प्रॉपर्टी घेण्यात लावता आहात, तर मग वकिलाकडनं एक सक्षम, एक पूर्णपणे तुम्हाला सुखरूप करणारा चांगला ड्राफ्ट बनवून, खरेदी खत बनवून तो नोंदणी करण्याला तुम्ही का कुचराई करता, तिथे का कंजूसी करता? आता बरेचसे वकील लोक, आम्ही स्वतःही अनेक ड्राफ्ट बनवतो, आमच्याकडे लोक येतात, ज्या लोकांना याचं महत्त्व माहिती आहे की का चांगल्या वकिलाकडनं ड्राफ्ट बनवून घ्यावा आणि तो नोंदणी करावा, त्याच्यातल्या अटी शर्ती कशा असल्या पाहिजे. या ज्या अटी शर्ती असतात किंवा ड्राफ्ट असतो किंवा एखाद्या मिळकतीचा पूर्वत इतिहास जो असतो, हा कॉपी पेस्टमध्ये कधीच येऊ शकत नाही. आणि 2 मिळकती ना एकसारखा ड्राफ्ट कसा काय वापरला जाऊ शकतो? प्रत्येक गोष्ट भिन्न असते. आमच्याकडे तर एकही खरेदी खत दुसऱ्या खरेदी खताच्या वेळेस कॉपी पेस्ट होत नाही. आम्ही तर प्रत्येक वेळेस एक एक अक्षर हाताने लिहून काढतो, मग ते टाईप केल्या जातं, व त्याच्यात परत 4दा बदल होतात, परत क्लायंटशी 4दा चर्चा होते, क्लायंटला विचारल्या जातं, क्लायंटला ड्राफ्ट दाखवला जातो, त्याच्यानंतर त्याच्यात बदल येतात, चुका दुरुस्त केल्या जातात, क्लायंटला अनेक गोष्टी नंतर सुचतात, आम्ही सुचवतो, मग त्या परत ॲड होतात आणि अशा प्रकारे तो ड्राफ्ट तयार होत असतो, खरेदी खत तयार होतो. आणि तुम्ही बरेचसे लोक जे जातात कॉपी पेस्टिंगमध्ये, तिथेही 5,000 हजार 10,000 रुपये देता तुम्ही, पण तिथे कॉपी पेस्टिंगला किती वेळ लागतो? 10 मिनटं. 10 मिनटात तुमचा ड्राफ्ट तयार होऊ शकतो. पण तो ड्राफ्ट तुम्हाला सुरक्षित ठेवेल का भविष्यात? तो मालक जो आहे विकणारा, तो तर तुमची मोबदला रक्कम घेऊन निघून जाईल, नंतर त्याच्यावर कुठलीही जबाबदारी येणार नाही. तुम्ही नंतर कितीही कायदेशीरपणे न्यायालयात जा, उलटे लटका, त्याला किती वर्ष लागतील याचा भरोसा नाही. पण पैसे तुमचे जाऊन बसलेले असतात, तो तर पैसे घेऊन बसलेले असतो. तुमची ऑलरेडी फसवणूक झालेली असते आणि या फसवणुकीला कारणीभूत फक्त तुम्ही असता, कारण की तुम्ही काळजी घेतली नाही, तुम्ही सुरक्षितता घेतली नाही, तुम्ही योग्य तो ड्राफ्ट बनवला नाही, तुम्ही खरेदी खतात योग्य अटी शर्ती टाकल्या नाहीत, म्हणून तुमची फसवणूक होते. आणि अशा केसेस औरंगाबादमध्ये तर इतक्या जास्त आहेत फसवणुकीचे प्रकार, कारण की एखादी मिळकत किंवा मालमत्ता तुम्ही विकत घेताय तर खरेदी खत तर खूप नंतरचा भाग येतो. आधी त्या प्रॉपर्टीचा सर्च रिपोर्ट घ्यावा लागतो आणि सर्च रिपोर्ट म्हणजे
जो मी बघतोय सर्च रिपोर्टची पद्धत इथे की तुम्ही एक पेपर नोटीस दिली, जाहीर प्रकटन दिलं, त्या प्रकटनात तुम्ही आम्ही घेतोय प्रॉपर्टी आणि कुणी नंतर 7 दिवसानंतर कुणी आक्षेप घेतल्यास आम्ही आक्षेप मान्य करणार नाही, आम्ही पूर्ण करू, असा हा कुठल्या प्रकारचा सर्च रिपोर्ट असतो? कुठलेही कागदपत्र तपासले जात नाही, मूळ कागदपत्र बघितले जात नाहीत, त्या प्रॉपर्टीचा पूर्व इतिहास कसा आहे, कशी कशी प्रॉपर्टी आली आहे, त्यांचे वारसांमुळे आज जो मालक आहे त्याला ही प्रॉपर्टी कशी मिळाली आहे, वाटणीतनं मिळाली आहे का विकत घेतली आहे, कुणाकडनं विकत घेतली आहे, असा 50 वर्षाचा इतिहास काढावा लागतो. एक नुसतं जाहीर प्रकटन देऊन तुमची प्रॉपर्टी क्लिअर, टायटल क्लिअर होणार आहे का? आणि जो व्यक्ती अशा एका जाहीर प्रकटनावर तुम्हाला सर्च रिपोर्ट म्हणता येणार नाही, त्याला टायटल सर्टिफिकेट म्हणतात की इट सीम्स दॅट लुकिंग ॲट देर इज नो ऑब्जेक्शन ऑन द जाहीर प्रकटन पब्लिक नोटीस, हॅन्स वी कन्सिडर दॅट दिस टायटल मे बी क्लिअर. मे बी क्लिअर, इट सीम्स टू बी क्लिअर. कदाचित ही मिळकत निर्जोख मी आहे, याच्यावर कुठलेही जोखीम नाही, कर्ज नाही, कुणाचा आक्षेप नाही. पण हे जाहीर प्रकटन तुम्ही पुणे, औरंगाबाद, वेगवेगळ्या तुमचं जे काही शहर असेल तेवढ्या पुरतं असतं. ह्या जमिनीचा मूळ मालक जर दिल्लीत बसला असेल तर तो तुमच्या औरंगाबादमधल्या जाहीर प्रकटनाचा त्याला काय उपयोग? आणि कायदा उद्या जर त्याने मनाई हुकूम आणला तर कायदा त्याला थांबवू शकत नाही. तुमच्या मनाई हुकुमाचा काही उपयोग पडत नाही त्याला. त्यामुळे बँकेतली मिळकत घेतानाही तुम्हाला खूप काळजी घ्यावी लागते की बँकेत आहे का बाबा, कर्ज आहे का, असेल तर ते कोण भरणार. आणि जर तुम्हाला कल्पना आहे कर्ज आहे तर आधी लेटेस्ट आउटस्टँडिंग किती आहे कर्जाचं ते बघा, तुमची मोबदला रक्कम किती ठरली आहे. फॉर एक्झाम्पल, तुम्ही जर 50 लाखाला एखादी प्रॉपर्टी घेताय आणि त्या प्रॉपर्टीवर आत्ताही 25 लाख रुपयाचं कर्ज पेंडिंग आहे, तर तुम्हाला त्या बँकेत जाऊन आधी हे घ्यावं लागेल की त्या आउटस्टँडिंग रिपोर्ट द्या आणि या पर्टिक्युलर तारखेलापर्यंत जर आम्ही पैसे भरले, ही प्रॉपर्टी आम्ही घेतोय, तर आम्हाला तुम्ही NOC द्या की ही प्रॉपर्टी घेण्यास बँकेची हरकत नाही, सब्जेक्ट टू रिपेमेंट ऑफ लोन. आणि मग ही लोनची रक्कम त्या विकणाऱ्या मालकाच्या वतीने तुम्ही बँकेत जमा करा त्याच्या लोन अकाउंटला. आणि बँकेतनं मग लोन क्लिअरन्स सर्टिफिकेट घ्या, नो ड्यू सर्टिफिकेट घ्या. आणि बँक जेव्हाही कर्ज देते तेव्हा कर्ज देताना बँक मूळ कागदपत्र सगळे स्वतःच्या ताब्यात घेते किंवा त्याच्यावर इक्विटेबल मॉर्गेज चढवलेला असतो, काही ठिकाणी रजिस्टर्ड मॉर्गेज असतो. मग अशा केसमध्ये तुम्हाला रिकन्व्हिन्स करून घ्यावा लागतो बँकेकडनं, तो चार्ज काढावा लागतो. त्यामुळे मिळकत घेणं म्हणजे तुम्ही मला एक सांगा, तुम्ही भाजीच्या दुकानावर जाता, तुम्ही कोथिंबीर 4दा झटकून घेता, भेंड्या निवडून घेता आणि तुम्ही करोडोंच्या लाखोंच्या प्रॉपर्ट्या घेताना तुम्ही फक्त वकिलाला फी द्यावी लागू नये म्हणून तुम्ही स्वस्तात काहीतरी कॉपी पेस्टिंगचं काम करता आणि कुठली चौकशी न करता जोखीम पत्करता. तुमच्या जन्मोजन्मीची पूर्ण जी तुम्ही सेव्हिंग केलेली आहे, बचत केली आहे, ती पूर्ण तुम्ही एका जुगार खेळल्यासारखी तुम्ही लावताय. सो असं करू नका. सो बेसिकली मूळ उद्देश एवढाच आहे की बँकेमध्ये गहाण असलेली मालमत्ता सुद्धा तुम्हाला विकत घेता येते, पण सब्जेक्ट टू बँकेचा चार्ज पहिला आहे. बँकेचं कर्ज फेडल्याशिवाय तुम्हाला त्या मिळकतीची मालकी येत नाही. जरी तुम्ही खरेदी खत केलेलं आहे, जरी तुम्ही पूर्ण पैसे मालकाला दिलेले आहेत, तरी उद्या जर त्या मूळ मालकाने बँकेचं कर्ज फेडलं नाही आणि बँकेची रिकव्हरी निघाली तर बँक ती मालमत्ता जप्त करण्याचे बँकेला पूर्ण अधिकार असतात. आणि मग ती प्रॉपर्टी तुम्ही कुणाकडनंही घेतली आहे, तुमच्या ताब्यात जरी असली तरी तुमचा ताबा नाकबूल होतो. कोर्टात तुम्हाला उभं राहता येत नाही, कोर्टात तुमची बाजू मांडायला तुमची बाजू सक्षम नसते, बँकेची बाजू जास्त मजबूत असते आणि तुमच्या हातातनं मिळकतही जाते आणि तुमचा पैसा आधीच गेलेला असतो. त्यामुळे मिळकत घेताना खूप सुरक्षितपणे घ्या,
चांगल्या वकिलांचा सल्ला घ्या. कागदपत्र बनवताना खूप नीटनेटकेपणे अगदी प्रॉपर अशा अटी शर्ती टाकून घ्या. त्यामुळे तुमची सुरक्षितता वाढेल आणि तुम्ही ही जी मालमत्ता घेताय ही तुमच्याकडे सुरक्षित राहील. मला असं वाटतं की तुम्हाला हा विषय आवडला असेल. जर आवडला असेल हा विषय तर प्रत्येक त्या माणसाला हा व्हिडिओ शेअर करा जो प्रॉपर्टी घेतोय किंवा विकतोय. आणि तुम्हाला जर काही वैयक्तिक प्रश्न असतील तर तुम्ही नक्कीच मला फोन करून विचारू शकता. फक्त सल्ला फी लागेल, मोफत सल्ला दिला जाणार नाही. परत आपण नवीन व्हिडिओमध्ये भेटूयात. तोपर्यंत सुरक्षित रहा, आनंदी रहा.